ओके. गुड मॉर्निंग टू ऑल. आपण आज स्टार्ट करतोय आपला तिसरं युनिट, ज्याचं नाव आहे पॉलीफेज एसी सर्किट्स. ओके, पॉलीफेज एसी सर्किट्स. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूयात, व्हॉट इज मीन बाय पॉलीफेज. ओके, पॉलीफेज म्हणजे काय, तर मोर दॅन वन. मोर दॅन वन. ओके, ठीक आहे. एकापेक्षा जास्त फेजेस असणे त्याला पॉलीफेज सर्किट्स असं म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ते बघा. आपण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो बघा, तर सिंगल फेज एसी शिकलो. सिंगल फेज म्हणजे ही एकच फेज होती. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ऑदर दॅन वन किंवा मोर दॅन वन अशी सर्किट्स बघायचे. त्याला आपण काय म्हणतो, पॉलीफेज सर्किट्स. ओके, तर पॉलीफेज सर्किट बघायच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे काय, की या चॅप्टर मध्ये आपण फक्त आणि फक्त 3 फेज एवढ्या सर्किट्स बघणार आहे. आपण कशाबद्दल सर्किट बघणार आहे, 3 फेज बद्दलची. बघा मी काय सांगतोय, कशाबद्दलची बघणार आहे, फक्त आणि फक्त 3 फेज बद्दलची. ओके, आता या चॅप्टर मध्ये ओव्हरऑल काय असेल ते जरा बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर 3 फेज कशाला म्हणायचं ते बघायचं आपण. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ह्या 3 फेजचे ऍडव्हान्टेजेस. बरोबर आहे ना. आता आपण सुरुवातीला सिंगल फेज बघितलं, पण त्या अर्थी आपण 3 फेज बघतोय. याचा अर्थ काय असेल, की त्याचे सिंगल फेज पेक्षा काहीतरी वेगळे प्रोज असतील किंवा थोडक्यात काय वेगळे ऍडव्हान्टेजेस असतील. ठीक आहे, तर ते आपल्याला बघायचे. त्याचबरोबर काय बघायचं, तर याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं. ग्राफिकल, जसं आपण सिंगल फेजचं बघितलं तसं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय बघायचं याचं, तर जसं ग्राफिकल बघितलं तसं मॅथमॅटिकल बघायचं. म्हणजे थोडक्यात काय, फॉर्म्युले बघायचे. ठीक आहे, मॅथमॅटिकल बघायचं. त्याच्यानंतर काय करायचं आपण, सिंगल फेज आणि 3 फेज या दोन्ही मधला काय बघायचा, डिफरन्स बघायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही डिफरन्स बघितल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की 3 फेजचे वेगवेगळे टाईप आहेत. 3 फेजचे काय आहेत, टाईप आहेत. मग त्यातला इच आणि एव्हरी टाईप आपण बघायचा. ठीक आहे. आणि टाईप बघत असताना ह्या टाइप्स वरचे काय बघायचे, न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स ऑन डिफरंट टाइप्स. बरोबर आहे ना, न्यूमेरिकल्स ऑन डिफरंट टाइप्स. तर आपण काय करूयात, या सगळ्याचे न्यूमेरिकल्स सुद्धा बघू. ठीक आहे. मग तेच बघत असताना न्यूमेरिकल्स हे कसे आहेत बघा, जसे आपण सिंगल फेजला बघितले तर तसेच हे न्यूमेरिकल्स आहेत. पण एक गोष्ट याच्यामध्ये चांगली काय आहे, की याचा ह्या चॅप्टरचं वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे 10 मार्क्ससाठी हा चॅप्टर विचारला जातो. पण याच्यामध्ये शिकण्यासारख्या अशा गोष्टी 3च आहेत. त्या म्हणजे कुठल्या, एक म्हणजे फक्त 3 फेज म्हणजे काय, त्याचा एक पहिला टाईप येतो. ठीक आहे, 3 फेजचा. आणि दुसरा टाईप येतो. झालं, 2च. आपल्या सिंगल फेज सारखं एक 100 प्रकारची उदाहरणं याच्यामध्ये नाही आहेत. ते आपल्यासाठी काय प्लस पॉईंट आहे. त्याच्यामुळं सगळ्यात पहिला एक्झामच्या दृष्टीनं या चॅप्टरवरती काय करा, फोकस करा. ओके, यामधल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला आलेच पाहिजे. ठीक आहे, स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, की 3 फेज कशी असते, किंवा 3 फेज याला सिस्टीमला. पॉलीफेज तर आपण बघितलं की मोर दॅन वन म्हणजे पॉलीफेज असतं. 3 फेज, आता 3 फेज बघत असताना आपल्याकडे बघा, जेव्हा आपण सिंगल फेज सप्लाय यूज करतो, आपण जेव्हा काय करतो, सिंगल फेज सप्लाय यूज करतो, तेव्हा तो प्रॉब्ली किती असतो, तर 230 वोल्ट. ओके, 50 हर्ट्ज असा आपला काय असतो, स्टँडर्ड सप्लाय रेटिंग असतं. ओके, पण जेव्हा आपण 3 फेज जेव्हा आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, जेव्हा आपण काय करतो, 3 फेज यूज करतो, तेव्हा आपलं जे व्होल्टेज आहे, सिस्टीम व्होल्टेज आहे, हे किती असतं, 4 4
15 वोल्ट 50 हर्ट्ज. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, हा एक जनरल क्वेश्चन आहे किंवा एक लॉजिकल क्वेश्चन आहे. आपली फ्रिक्वेन्सी संपूर्ण इंडियामध्ये किती असते? 50 हर्ट्ज असते. स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी याला म्हटलं जातं. ठीक आहे. किती असते? 50 हर्ट्ज. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही काय करा, 60 हर्ट्ज जे कुठले कुठले हे आहेत बघा, 60 हर्ट्जचे कुठले कुठले देश आहेत बघा, त्यांची जराशी नावं काय जनरल नॉलेज काय करा, इक्वेट करून ठेवा. ओके, ठीक आहे. तर बघा, 230-50 हर्ट्ज सिंगल फेज साठी, 415 वोल्ट 50 हर्ट्ज थ्री फेज साठी. तर थ्री फेज जरी असलं तरी आपल्याकडं एक फेज पण असते बघा, 2 फेज पण असते, 3 फेज तर आता आपण बघतोय, असं अप टू 6 फेजेस पर्यंत आपल्याकडे काय असतो, सप्लाय अवेलेबल असतो. पण त्यातला सगळ्यात जो कन्व्हिनियंट वे आहे किंवा सगळ्यात जो कंटिन्युअसली यूज होणारा वे आहे, तर तो आहे सिंगल फेज आणि थ्री फेज. आणि आता आपण बघायचा तो म्हणजे थ्री फेज. ठीक आहे. तर आता महत्वाची गोष्ट बघूयात, ती म्हणजे थ्री फेजची वेव्हफॉर्म. ठीक आहे. मस्तपैकी एक वेव्हफॉर्म आहे थ्री फेजची. ओके, ठीक आहे. तर ही समोर जी दिसते तुम्हाला, तर ही कसली वेव्हफॉर्म आहे? थ्री फेज सिस्टीमची काय आहे? वेव्हफॉर्म आहे. कसली वेव्हफॉर्म आहे? थ्री फेज सिस्टीमची काय आहे? वेव्हफॉर्म आहे. ओके. आता ही वेव्हफॉर्मच्या सोबतच तुम्हाला एक्सप्लेन तर करूयात. एक मिनिट, जरासा आपण वेगळा कलर, ओके, काय हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं बघा, प्रत्येकाचे स्टार्टिंग पॉइंट्स आहेत, बरोबर आहे ना? तर प्रत्येकाचे जेव्हा आपण स्टार्टिंग पॉइंट्स घेतो तेव्हा हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, हे किती असतात? तर 120 डिग्रीने काय असतात? डिस्प्लेस असतात. 120 डिग्री. बघा, तर ही जी डायग्राम आहे ही आपल्याला काय रिप्रेझेंट करते? तर थ्री फेज सिस्टीम रिप्रेझेंट करते. आपण सिंगल फेज कशी काढत होतो? फक्त ही अशी, बरोबर आहे ना? पण याच्या इन्स्टेड आपल्याला किती फेजेस बघायला मिळतात? इथं एक रेड कलर मध्ये मिळते, तिला आपण आर फेज म्हणतो. त्यानंतर तुम्हाला येलो कलर मध्ये मिळते, तिला आपण वाय फेज म्हणतो. आणि इथे तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये मिळते, तिला आपण बी फेज म्हणतो. हे स्टँडर्ड नावं आहेत, हे काही फक्त कलर दिसतात म्हणून दिलेली नाहीत. तर ही तुम्ही नेहमीच लक्षात ठेवायचा. आणि हा सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवायचा, की हा सिक्वेन्स कसा असतो फेजचा? आर, वाय आणि बी. हा चेंज केला तर काय होतो तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. तर तुम्हाला आता ह्या डायग्राम मध्ये लक्षात येईल. एक मिनिट, झूम होते का? ठीक आहे, एक मिनिट क्लिअर करूयात आणि पुन्हा जरा ठीक आहे. तर बघा, मी काय सांगितलं, की या ज्या फेजेस आहेत, या ज्या काय आहेत फेजेस आहेत, तर हे नावच कसे आहेत? रेड फॉर आर फॉर रेड, वाय फॉर येलो आणि बी फॉर ब्ल्यू. आणि हा सिक्वेन्सच ठरलेला असतो, आर, वाय आणि बी. मग थोडक्यात काय तुम्हाला मला सांगायचं आहे, जर तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विचारलं पेपरला, की ड्रॉ द थ्री फेज व्होल्टेज वेव्हफॉर्म्स किंवा ड्रॉ द थ्री फेज वेव्हफॉर्म्स, तर तुम्हाला ह्या ड्रॉ करता आल्या पाहिजेत. आता ह्या कशा पद्धतीने ड्रॉ करायच्यात ती साधारण जर असं तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि प्रत्येकानं मला हे काय करायचं आहे, तुमच्या नोट्सच्या एंडला, ठीक आहे, तर हे व्यवस्थितपणे काय करायचं आहे, ड्रॉ करून द्यायचं आहे. बघा, साधारण आपण कसं ड्रॉ करू शकतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 10 पॉइंट्स काय करू शकतो, याच्यावरती ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी स्टार्ट करताना बघा, हा असा स्टार्ट करायचा, 2 पॉइंट स्किप करून एंड करायचा, पुन्हा 2 पॉइंट स्किप करून पुढे जायचं. ठीक आहे. परत पुन्हा 2 पॉइंट स्किप करून इकडे एंड करून टाकायचं. ठीक आहे.
दुसरा बघत असताना कसा करायचा बघा, की स्टार्ट इथून करायचा दुसऱ्या पॉईंट पासून, पुन्हा 2 पॉईंट स्किप करायचे, परत पुढे जायचं. ठीक आहे, पुन्हा 2 पॉईंट स्किप करायचे, परत पुढे जायचं आणि इकडे जाऊन काय करायचा, एंड करायचा. आणि तिसरा बघत असताना कसा बघायचा, तर हा खालून स्टार्ट करायचा, पहिल्यांदा इकडून पुढे जायचं, 2 पॉईंट स्किप करून पुढे जायचं. ठीक आहे, पुन्हा 2 पॉईंट स्किप करून पुढे जायचं, पुन्हा 2 पॉईंट स्किप करून पुढे जायचं, इकडे जाऊन एंड करायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, आता त्यासाठी महत्वाचं काय आहे की तुम्हाला ही प्रॅक्टिस, आता बरं ही वेवफॉर्म जी आहे ही जर थिअरी पेपर झाला तर 101% तुम्हाला ही पेपरला विचारली जाते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय असतं बघा, की ह्या ग्राफमध्ये तर तुम्हाला दिलेच, काय हरकत नाही, पण तरीही मी तुम्हाला सांगतो की आर फेज आहे आणि वाय फेज आहे. ओके, या दोन्हीमध्ये काय असतो, 120 डिग्रीचा डिफरन्स असतो. या दोन्हीमध्ये काय असतो, 120चा डिफरन्स असतो. पुन्हा वाय आणि बी आहे, याच्यामध्ये सुद्धा काय असतो, 120 डिग्रीचा डिफरन्स असतो. आणि पुन्हा आर आणि बी आहे, याच्यामध्ये सुद्धा काय असतो, 120 डिग्रीचा डिफरन्स असतो. याच्यामध्ये सुद्धा काय असतो, 120 डिग्रीचा डिफरन्स असतो. ठीक आहे, तर थोडक्यात सध्या तुम्ही काय लक्षात ठेवायचं, एक प्रायमरी स्टेज म्हणून की ही वेवफॉर्म अशा पद्धतीने ड्रॉ केली होते. ही आर म्हणजे एक फेज आहे, ही वाय म्हणजे दुसरी फेज आहे आणि ही बी म्हणजे काय आहे, तिसरी फेज आहे. सो ऑन काय ते स्टार्ट असते. ठीक आहे, इकडे तुम्ही फार तर व्ही दाखवू शकता आणि इकडे एक्स ऍक्सिसला टाइम फ्रेम दाखवू शकता. ओके, आणि तुम्ही लिहिताना काय लिहू शकता, तर ह्या आर वाय बी फेज त्या एकमेकापासून 120 डिग्रीनं काय असतात, डिस्प्लेस्ड असतात. या सगळ्या फेजेस काय असतात, एकमेकापासून 120 डिग्रीने काय असतात, डिस्प्लेस्ड असतात. ओके, तर एवढं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर स्टार्टिंग पॉइंट म्हणून तुम्हाला एवढं पुरेसं आहे. आपण आता काय करूया, जरासं पुढे जाऊया. ठीक आहे, पुढचा जो पॉइंट आहे तर ते आपल्याला काय बघायचं आहे, तर ऍडव्हान्टेजेस बघायचे. काय बघायचं आपल्याला, ऍडव्हान्टेजेस बघायचे. ऍडव्हान्टेजेस कशाचे बघायचे आपल्याला, तर थ्री फेज सिस्टीम जी आहे, तर थ्री फेज सिस्टीम जर आपल्याकडे सिंगल फेज आहे तर थ्री फेज आपण का इन्व्हेंट केली किंवा थ्री फेज का यूज करतोय, बरोबर आहे ना. एखादी नवीन गोष्ट जर आपण यूज करत असू तर त्याचा अर्थ काय असणार आहे की ती जुन्या गोष्टीपेक्षा काय असेल, मॉडर्न असेल किंवा ऍडव्हान्टेजेस असेल, बरोबर आहे ना. मग असं ती खरंच ऍडव्हान्टेजेस आहे का, किंवा त्यातनं ऍडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत, तर ते आपण बघूया. ओके, आता महत्वाची गोष्ट, मग सारखंच जर थिअरी पेपर झाला तर 101% हे तुम्हाला विचार. ओके, मोर आउटपुट पहिला ऍडव्हान्टेज आहे, मोर आउटपुट. ओके, तर आता मोर आउटपुट म्हणजे काय, की एक लॉजिकली जर बघायचं गेलं तर सिंगल फेज मध्ये एकच फेज आहे. ओके, मग एक फेज मधनं काय होईल, समजा धरून चला की 100 वॅट इतकी एनर्जी ट्रान्सफर होईल. एक उदाहरण म्हणून ना, हे कुठं रिलेट करू नका. तर सिंगल फेज मधनं काय होईल, एक 100 वॅट एनर्जी काय होईल, ट्रान्सफर होईल. पण त्याच ठिकाणी तशा अजून दोन असतील तर टोटल किती होईल, ती 100 आणि दोघांचे 200 म्हणजे टोटल 300. म्हणजे 3 फेजेस जर आपण युज करत असू तर आपण सिंगल फेज पेक्षा मोर आउटपुट देऊ शकतो. बघा मी काय सांगतोय, जर आपण 3 फेज युज करत असू तर आपण सिंगल फेज पेक्षा मोर आउटपुट देऊ शकतो, बरोबर आहे ना. आता मोर आउटपुट म्हणजे काय करतो बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं. ओके, तर मोर आउटपुट म्हणजे 45% आपण सिंगल फेज पेक्षा जास्त आउटपुट देऊ शकतो. 45% जास्त आउटपुट देऊ शकतो. म्हणजे समजा जर सिंगल फेज युनिट जर तुम्हाला 100 वॅट देत असेल तर थ्री फेज युनिट तुम्हाला 150 वॅट देईल. थ्री फेज युनिट किती देईल, 150 वॅट देईल. मग कधीही आपण काय करू की सिंगल फेज पेक्षा थ्री फेजला काय म्हणू, कन्व्हिनियंट. ओके, सेकंड, सॉरी, स्मॉलर साईज. याचे सगळे नोट्स तुम्हाला मी फॉरवर्ड करतो लेक्चर फॉरवर्ड. ओके, तुम्ही ते राईट डाऊन करू शकता. स्मॉलर साईज. ओके, आता महत्वाची गोष्ट, स्मॉलर साईज म्हणजे काय, तर समजा मला काय करायचं आहे की एखादं एक उदाहरण घेऊन सांगतो. मला काय करायचं आहे, 100 वॅट
मला काय करायचं आहे 100 वॅट इतकी काय करायची आहे मला पॉवर पाहिजे आहे. मला काय पाहिजे आहे 100 वॅट इतकी पॉवर पाहिजे आहे. तर समजा 100 वॅट पॉवर जर मला सिंगल फेज करून घ्यायची झाली तर मला काय लागेल समजा एक 5 युनिट इतकी साईज लागेल. धरून चला मला काय लागेल 5 युनिट इतकी साईज लागेल. पण तीच जर मला 3 फेज कडनं पाहिजे असेल तर नक्कीच ती 2 युनिट इतकी साईज लागेल. म्हणजे थोडक्यात काय की मला सेम आउटपुट प्रोड्यूस करायचं असेल तर सिंगल फेज पासून जर मी प्रोड्यूस करत असेल तर मला साईज जी आहे जी मशीन तयार करणार आहे त्या मशीनची साईज मला खूप जास्त लागेल. आणि तीच आउटपुट जर मला 3 फेज कडनं पाहिजे असेल तर मला त्यासाठी लागणारी साईज जी आहे ती काय लागणार आहे कमी लागणार आहे. मग असं जर असेल तर मी सिंगल फेज पेक्षा कुणाला प्रिफर करेन तर 3 फेजला. सिंगल फेज पेक्षा कुणाला प्रिफर करेन तर 3 फेजला. ओके पुढं हे झाले 2. त्यानंतर तिसरं 3 फेज motors are self starting. आता याचा अर्थ काय तर तुम्ही काय म्हणाल घरामध्ये सिंगल फेज मोटर असते ती सुद्धा आम्ही स्विच मारला की चालू होते. सेल्फ स्टार्टिंग म्हणजे काय की स्वतःहून चालू होणार आहे. बरोबर आहे ना स्वतःहून काय होणार आहे चालू होणार आहे. मग तुम्ही काय म्हणणार की अरे बघा एक साधा उदाहरण घेऊन बघा ज्यांच्या डोक्याला जर असं डोक्यात कळेल त्यांनी जरा उदाहरण घेऊन बघा. आपल्या घरामध्ये एक मोटर असते पाण्याची मोटर. आपण काय करतो डायरेक्टली पिन इन्सर्ट करतो आणि स्विच ऑन करतो. आपली मोटर डायरेक्टली काय होते स्टार्ट होते. पण जर कोणी शेताकडे जात असेल तर त्यांना माहित आहे शेताकडे पण आपल्या मोटर असते. पण त्या मोटरसाठी काय केलेला असतो एक असा डिव्हाइस बसवलेला असतो ज्याला काय म्हणतात स्टार्टर. ज्याला काय म्हणतात स्टार्टर. ओके पण इथल्या ह्या ऍडव्हान्टेजेस मध्ये तर काय म्हटलंय की 3 फेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. मग याचा अर्थ काय इथे तर स्टार्टर आहे 3 फेज साठी. ओके सिंगल फेज तर आपली डायरेक्टली घरामध्ये चालू होते. तर ह्या गोष्टीचा अर्थ काय की 3 फेज मोटर मध्ये जे वाइंडिंग केलेले असतात 3 फेज मोटर मध्ये जे काय केलेले असतात वाइंडिंग केलेले असतात तर ते सेपरेट केलेले नसतात. म्हणजे काय आर वाय आणि बी साठी या तिन्हीसाठी केलेले आहेत. हे तिन्ही सफिशियंट असतात. या तिन्ही सफिशियंट वाइंडिंग मुळे काय होऊ शकते ती सेल्फ स्टार्ट होऊ शकते. ठीक आहे पण सिंगल फेज मोटर मध्ये काय असतं की तिला स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला सेपरेट स्टार्टिंग वाइंडिंग इथं इन्स्टॉल करावं लागतं. मॅन्युफॅक्चर करत असताना ते काय आपल्याला घरात येऊन करावं लागत. बघा मी काय सांगतोय सिंगल फेज मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी किंवा असं डायरेक्टली चालू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सेपरेटली एक वाइंडिंग तिथं इन्स्टॉल करावं लागतं. त्याला म्हणतात काय स्टार्टिंग वाइंडिंग. ओके पण 3 फेज मोटर मध्ये काय असतं काय नाही नॉर्मल कन्स्ट्रक्शन आहे तेच चालतं. मग 3 फेज मोटर मध्ये हा स्टार्टर का यूज करतात त्याचं कारण सुद्धा सांगतो. काय असते बघा 3 फेज मोटर्स या कशा असतात की जेव्हा स्टार्ट होत असतात तेव्हा त्यांचा जो करंट असतो आहे हा काय असतो खूप जास्त असतो. करंट काय असतो खूप जास्त असतो. अगदी छोट्या वेळासाठी नॉमिनल अगदी मायक्रो सेकंड साठी काय असतो तो करंट काय असतो खूप जास्त असतो. मग हा जो खूप जास्त असणारा करंट आहे तर हा करंट या स्टार्टर मधनं काय केला जातो मिनिमाइज केला जातो. या स्टार्टर मधनं काय केला जातो मिनिमाइज केला जातो. म्हणून 3 फेज मोटर मध्ये काय असतात स्टार्टर्स असतात. पण 3 फेज मोटरला सेल्फ स्टार्ट का म्हटलं जातंय तर 3 फेज मोटरच्या वाइंडिंग कन्स्ट्रक्शन मध्ये स्टार्टिंग साठी वेगळं वाइंडिंग बसवावं लागत नाही. जे वाइंडिंग आहे त्याच्यावरती स्टार्ट होते. पण सिंगल फेज मोटर मध्ये मात्र कसं असतं तुम्हाला जर मोटर डायरेक्टली स्टार्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळं वाइंडिंग बसवावं लागतं. तर याला म्हणून काय म्हटलं जातं की 3 फेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. ओके बघा फरक कसे असतात आपल्याला पटकन समजत नाही. ठीक आहे 3 झालं त्याच्यानंतर 4. एक मिनिट मोर पॉवर ट्रान्समिटेड. ओके चौथा ऍडव्हान्टेजेस काय आहे की आपण 3 फेज सिस्टीम मधनं सिंगल फेज सिस्टीम पेक्षा जास्त पॉवर काय करू शकतो
ट्रान्सफर करू शकतो, जास्त पॉवर काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. पण ते काय ऍडव्हान्टेज होऊ शकत नाही. ते ऍडव्हान्टेज आपण कशा प्रकारे एक्सप्लेन करू, समजा इतका क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि ही सिंगल फेज आहे, ठीक आहे. तर ती किती देते, 10 वॅट देते, ठीक आहे. आणि इतकाच क्रॉस सेक्शनल एरिया आहे, पण ती कशी आहे, 3 फेज आहे, 3 फेज सिस्टीम आहे टोटल, मी एका लाईन मध्ये दाखवतो. तर ती आपल्याला किती देईल, 100 वॅट. हे एक उदाहरण म्हणा. म्हणजेच काय की तुमची सेम क्रॉस सेक्शनल एरियासाठी जितकं सिंगल फेज येते तेवढ्याच साठी 3 फेज मात्र तुम्हाला काय मिळेल, जास्त आउटपुट काय करून देईल, मिळवून देईल. म्हणजेच काय की आपण त्यामधनं मोर पॉवर काय करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो, ठीक आहे. पुढचं स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स, स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स, ठीक आहे. आता मगाशी जसं वरती बघितलं मोर पॉवर ट्रान्समिट, आता काय असते बघा, तेवढ्याच म्हणजे जेवढी सिंगल फेज करणार आहे तेवढ्याच साठी आपल्याला जो क्रॉस सेक्शनल एरिया किंवा जो डायमीटर आहे कंडक्टरचा हा काय लागतो, 3 फेज पेक्षा, सॉरी सिंगल फेज पेक्षा काय लागतो, कमी लागतो, ठीक आहे. एका लाईन मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. 3 फेज मोटर जे आहेत, 3 फेज मोटर्स, ठीक आहे, याचं जे रेटिंग असतं तर हे कशामध्ये असतं, KVA, कशामध्ये असतं, KVA मध्ये रेटिंग असतं 3 फेज मोटरचं, ओके. किंवा कशामध्ये असतं, 3 फेज मोटरचं KVA रेटिंग KVA मध्ये असतं, किंवा कशामध्ये असतं, HP, ज्याला आपण काय म्हणतो, हॉर्स पॉवर. आता तुमचं काम आहे 1 HP, मी इथं काम देतो तुम्हाला आजचं, 1 HP इज इक्वल टू हाऊ मच वॅट्स. तुम्ही काय शोधायचं आहे, 1 HP इज इक्वल टू हाऊ मच वॅट्स. आणि ऑल्सो तुम्ही काय शोधायचं आहे, व्हॉट इज मीन बाय 1 BHP, व्हॉट इज मीन बाय 1 BHP. या दोन गोष्टी काय करा, शोधा. एक HP म्हणजे किती वॅट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय 1 BHP, ओके. 6. त्यानंतर 7, power never fails, sorry, falls to 0, ओके. ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण. याचा अर्थ काय, थोडक्यात सांग.